नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकरी सध्या एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण की राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यापासून त्या बातमीवर किंवा त्या विषयावर पुन्हा कोणतीच अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली नव्हती. परंतु आज तुमच्यासाठी आम्ही सर्वात मोठी गुड न्यूज घेऊन आलो असून तुम्हाला जी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती ती आता अखेरकार संपणार आहे. कारण की हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्याची अधिकृत अशी तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा न झाल्यामुळे तो 8वा हप्ता देखील अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे का? तसेच केंद्र सरकारने आता नवीन नियमांतर्गत त्यांच्या PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्या अगोदर देशामधील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अपात्र करून योजनेमधून बाहेर काढले असल्यामुळे तुम्ही तर आता योजनेमधून बाहेर गेला नाहीत ना. या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट. तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता साधारणतः 3 महिना उशिराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला होता. आणि यामुळेच राज्य सरकार या योजनेचा 9वा हप्ता त्यानंतर लगेचच 1 महिन्याच्या अंतराने म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जमा करणार आहे. आणि याची अधिकृत अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणावेळी जाहीर केले होते. आणि तेव्हापासूनच राज्यामधील शेतकरी या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु याची अधिकृत अशी तारीख राज्य सरकारने आणखीन देखील जाहीर केली नव्हती. आणि 30 तारीख आता अखेरकार राज्य सरकारने आज जाहीर करून टाकली आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने त्यांच्या PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा केल्यानंतर आता या जुलै महिन्यामध्ये 22व्या हप्त्याचे वितरण केंद्र सरकार करणार आहे. परंतु या हप्त्या अगोदर देशांतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पडताळणी झाली असून भरपूर सारे अपात्र शेतकरी PM किसान योजनेमधून आता बाहेर काढण्यामध्ये आले आहेत. ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील साधारणतः 3 ते 4 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने अपात्र केले आहे. आणि ज्या प्रकारे PM किसान योजनेअंतर्गतचे पात्र शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतात. त्यामुळे आता या अंतर्गत तुमचा तर पत्ता कटला नाही ना, हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या खात्याची एक वेळेस तपासणी करून घ्यायची आहे. आणि जर त्यामध्ये तुमची KYC, आधार सीडिंग, लँड सीडिंग या सर्व बाबी अगदी बरोबर आणि अचूक असतील तर नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील पुढील काळामध्ये जमा होईल. आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार असलेला PM किसान योजनेचा 22 हप्ता देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. यासोबतच शेतकरी मित्रांनो, राहिला प्रश्न की नेमका हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि याची अधिकृत अशी तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे का? तर हो, राज्य सरकारने कालच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 23 तारखेला 23 एप्रिल 2024 रोजी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहेत. आणि एक अधिकृत अशी माहिती असल्यामुळे तुम्हाला आता निश्चिंत राहून फक्त तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची आणि तुमच्या मोबाईल फोनमध्ये मेसेज प्राप्त होण्याची वाट पाहायची आहे. तर मग अशा प्रकारची नमो शेतकरी योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.